राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी व बुधवारी हातभट्टी निर्मिती व विक्री ठिकाणांवर टाकलेल्या छाप्यात नोंदवलेल्या 16 गुन्ह्यात देशी विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडीसह 5,17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सविस्तर वृत्त असे। राज्य उत्पादन शुल्क विभागाने हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीविरुद्ध मंगळवार व बुधवार या 2 दिवशी राबवलेल्या विशेष मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने गुळवंची तांडा येथील हातभट्ट्यांवर व शहर परिसरातील विक्री ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली। या कारवाई दरम्यान भरारी पथकाचे निरीक्षक सुनील कदम यांनी गुळवंची तांड्याच्या दक्षिणेस एका काटेरी झुडपात एका लोखंडी भट्टी बॅरलमध्ये 100 लिटर रसायन व 12 प्लास्टिक बॅरलमध्ये 2400 लिटर रसायन असा 94,000चा मुद्देमाल जप्त करून जागीच नाश केला। या पथकाने गुळवंची तांड्याच्या पूर्वेस गोशाळेच्या पाठीमागे राजू ज्ञानदेव चव्हाण व 39 या इसमाच्या ताब्यातून 2 लोखंडी भट्टी बॅरलमधील 200 लिटर रसायन व 200 लिटर क्षमतेच्या 10 प्लास्टिक बॅरलमधील 2000 लिटर रसायन आणि एका रबरी ट्यूबमधील 100 लिटर हातभट्टी दारू असा एकूण 93,100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला। दुय्यम निरीक्षक समाधान शेळके यांच्या पथकाने गुळवंची तांडा येथील विशाल सुभाष चव्हाण वय 25 या इसमाच्या ताब्यातून 950 लिटर गुळ मिश्रित रसायन व 300 लिटर हातभट्टी दारू असा 66,050 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला। गुळवंची तांड्याच्या उत्तरेस सरकारी ओढ्याकाठी असलेल्या हातभट्टी निर्मिती ठिकाणावर धाड टाकून त्या ठिकाणी 2300 लिटर रसायन जागीच नाश केले। गुन्ह्यातील आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।